अरे हो खीच आहे ती. हा उतर उतर उतर. हो बाय हीच होती होय हम्म. काय झालं ग लग्नाला नाही म्हणलेली. मग झालं ना संपला ना विषय आता कशाला बोलताय परत ते अगं झालं पण तसं नसतं पहिल्या घासाला खडा मारून आहे झालं आमचं वागलं पण तो का ग तसं केलं तुला नोकरदारच पाहिजे ना तिथं लय सोनं खिळलेलं राहतात काय अगं काय मला ना शेतकरी नवऱ्यासोबत लग्नच नव्हतं करायचं. नाही बरं? तर जसे काय रोजच कामाला जाणार होते रानात तेव्हा अगं तू. पण शेतकऱ्याचं पिकलं तर खायला मिळेल नोकरदाराचं काय ग मड तिथं पण शेतात किती काम राहतात दिवस रात्र पाहते नाही काही नाही नुसतं शेतात अगं पळायचं. म्हणावं तसं शेतीत काम करावं लागतं आणि पीक पाणी बी भेटतं तिथं काय आहे? जितकं आपण इकडं शेतीत कष्ट करीन तितकं उगवतंय पण हा? नोकरी जर करणार मुलगा असेल आणि आपण जर सिटीमध्ये जायला राहिलो तिथं तर ऊन वारा नाही लागत काही नाही सगळं आपली काळजी घेतात. ही आयतं बसून खायला पाहिजे फक्त यांना पुण्यात जाऊन दुसरं काय नकोय. बस तसंच पाहिजे मला आणि तसं भेटलं तरच मी लग्न करणार आहे. शिट्टीत काय नसतं राजा राणी जेवायची आणि तवली धुवून ठेवायची हा आणि काय ग तिथं एवढं एवढं खायला मिळतं तिथं शेतकऱ्या तिथं कसं राहतंय हा तिथं चिपटेने आठवणी इथं गमेल्यानीच चालत आहे खायला आणि पियाला दाबाराव गुरं गाया म्हशी दूध दुभतं बघुले तापत यात तिथं आणायचं छटाक चाराण्याचं एवढं एवढं आणि बाराण्याचा चालले मसाला घेऊन काय उपयोग आहे का तेवढ्यात बघत असतं का आई बाप नको कोण नको यांना. मग बरोबर आहे ना